गुड मॉर्निंग. आज ना विघ्नेश शाळेत गेला आणि त्यानंतर ना देवांशला अजिबात झोपायचं नव्हतं. तर मी जिकडे जाईल ना तिकडं माझ्यासोबतच तो येत होता. म्हणून थोडा वेळ ना त्याला म्हटलं खेळण्यात गुंतवावं. त्याच्यासोबतच बसले, थोडी थोडी खेळणी त्याला दिली जेणेकरून तो खेळण्यात छानपैकी गुंतून जाईल आणि मला थोडंसं त्याच्यासाठी आमच्यासाठी जे नाश्ता बनवायचा आहे ते बनवता येईल. थोडंसं खेळण्यात तो गुंतला. त्याच्यानंतर आले किचनमध्ये. इथे अंडी बॉईल करून ठेवली होती, तर ते पहिलं सोलून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या नाश्त्याची सुद्धा वेळ झाली होती. तर बॉईल केलेलं अंड मी त्याला भरवलं. तुम्ही किसूनसुद्धा देऊ शकता, मी किसूनसुद्धा देते आणि असं सुद्धा देते. त्यानंतर आमच्यासाठी सुद्धा नाश्त्याला पोहे बनवले. नाश्ता करेपर्यंत पोहे थोडेसे थंड झाले, त्यानंतर पुन्हा गरम करून घेतले आणि मग नाश्ता केला. त्यासोबत रोजचे भिजवलेले हे ड्रायफ्रूट्स असतात नाश्त्यासाठी. आले आता इथे बेडरूममध्ये. इथला जो काही पसारा आहे तो सगळा आवरून घेते. बाळाची खेळणी वगैरे ना अशी व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ठेवते, जेणेकरून नेक्स्ट टाईमला सुद्धा ती व्यवस्थित जागेवरच पटकन सापडतात. त्यानंतर बेड वगैरे व्यवस्थित केला, अंथरुणं वगैरे व्यवस्थित करून ठेवली आणि त्याच्यानंतर ना सगळ्या रूममधून झाडूसुद्धा मारून घेतला.